तर ठाण्यामध्ये एक म्हणून एरिया आहे. सर्व सोसायटीजमध्ये ना एकच कामवाली बाई होती. तिच्यासोबत एक तिचं छोटंसं बाळ असायचं. आता ती काय करायची, त्या बाळाला ती खेळायला पाठवायची. छोटेसे असे गार्डन असतात तिकडे, सगळे मुलं बिलं असतात म्हणून. तो जोरात फिरला एकदम आणि त्याला गळफास बसला. जसा त्याला गळफास बसला तो मुलगा जागेवरती मेला. त्याच्या आईला ही खबर कळली. त्याची आई पळत पळत खालेली. तिने बघितलं की मुलगा मेलाय. तिने दुसऱ्या सेकंडला पहिली मेमरी म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही गावी गेलेलो आणि आमच्याच बाजूच्या घरात अचानक असं जोरजोरात आवाज यायला लागले. ऑलमोस्ट बेशुद्ध अवस्थेत आहे. केस तिचे पूर्ण असे खुललेले आहेत. ती बडबडते आणि ती काय बोलते की मला ती दिसते, मला ती बघते. आणि तिला विचारलं कोण नाही, तिची मान नाही आहे. आता ही आहे आरे कॉलनीची गोष्ट. गोरेगाववरनं ठाण्याला येत होता. रात्रीचे एक 12-12:30 वाजले असतील. एक माणूस उभा आहे, ठीक आहे, क्लिअर दिसतोय माणूस. त्याला त्याच्या हेडलाईटमुळे तो समजतोय पुढे एक माणूस उभा आहे. त्या माणसाला पास झाला बाईकने. आता समोरून त्याच्या एक 4 व्हीलर आलेली, त्या 4 व्हीलर त्याच्या आरपार झाली त्या माणसाच्या. या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. हॅलो मित्रांनो, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं भंकसच्या एका नवीन कॅम्प फायर एपिसोडमध्ये. जसं आपण बोललेलो की आपण नाईट आउट बाय भंकस प्लॅन करत होतो, आज ते फायनली घडतंय आणि आपण आज आलोय कर्जतला. तर हे जी म्हणजे घटना घडलेली आहे ती माझ्या एका मित्राने सांगितली मला. त्याच्या मित्राच्या सोसायटीमध्ये झालेली घटना आहे. ठाण्यासोबत म्हणजे सगळेजण फॅमिलीयर आहेत असे बेसिकली. तर ठाण्यामध्ये एक म्हणून एरिया आहे, ठीक आहे. तिकडे ना असे म्हणजे सोसायटीज वगैरे असे खूप आधी असे 3-3 मजल्याच्या सोसायटीज असतात ना, तशावाली सोसायटीज होते. तर तिथल्या सर्व सोसायटीजमध्ये ना एकच कॉमन कामवाली बाई होती. ती सर्व घरांमध्ये जायची. म्हणजे बायकांचं असतं ना की एका घराच्या ऐवजी एक 4-5 घरं किंवा पूर्ण, आणि एका मजल्यावरती 2-3 घरच असायचे. तर जास्त नाही, लादी पुसणं, बेसिक कामं सगळी केली की झालं, असं वाला असायचं त्यांचं. तर ती जायची अशी कामाला वगैरे, ठीक आहे. आता ती काय करायची, तिला नवरा वगैरे नव्हता. तर ती जायची तिकडे घेऊन. तिच्यासोबत एक तिचं छोटंसं बाळ असायचं, ठीक आहे. तर त्या बाळाला ती खेळायला पाठवायची. छोटेसे असे गार्डन असतात तिकडे, सगळे मुलं बिलं असतात म्हणून. आणि ती जायची काम, सगळी घरातली कामं करायची, यायची, बाळाला घेऊन जायची. एक दिवस असंच झालं, ती बाळाला सोडून गेली ह्याच्यामध्ये खेळायला. ती गेली वरती काम करायला. तर त्या बाळाने तसंच केलं, ठीक आहे. तो पूर्ण असा फिरला आणि तो इतका फिरवला होता ना की लिटरल इथपर्यंत आला होता त्याच्या. तो जोरात फिरला एकदम आणि त्याला गळफास बसला. जसा त्याला गळफास बसला तो मुलगा जागेवरती मेला. त्याच्या आईला ही खबर कळली. त्याची आई पळत पळत खालेली. तिने बघितलं की मुलगा मेलाय. तिला, त्या मुलाला जसं बघितलं ना, तिने दुसऱ्या सेकंडला जीव सोडला. म्हणजे तो दणका बसतो ना, असा मोठावाला शॉक बसतो की भाई काय एकच तर होतं जगण्याचं माझं हे कारण, ते पण गेलं, तर ती पण जाते. हे सगळं झालं. थोड्या दिवसानंतर त्याच बिल्डिंगमधले एक काकी होत्या ज्या नवऱ्याची वाट बघत बसल्या होत्या रात्री. आणि ते काका लेट यायचे रोज कामावरतून वगैरे, 1च्या आसपास वगैरे यायचे. काकी वाट बघतात, ठीक आहे. तर काकींना सर्वात पहिला असं भास झाला की लिफ्ट सारखी येते मजल्यापर्यंत, येते आणि थांबते. काकी गेल्या. काकीने दरवाजा उघडला, फक्त लिफ्ट येऊन थांबले पण कोणच नाही लिफ्टमध्ये, ठीक आहे. काकी परत गेल्या, दरवाजा बंद केला. परत लिफ्ट खाली जाते, परत येऊन थांबते, बघतात कोणच नाही, दरवाजा बंद केला, ठीक आहे. काकी गेल्या. चालू आहे, मग लिफ्ट येते, कंटिन्यू चालू आहे. काकींना थोडं वेगळं वाटलं. याच सोबत बाहेर लहान मुलाच्या अनवाणी पायाने पळण्याचा आवाज येत होता.
ठीक आहे, की काय कळत नाही कसं असेल काय असेल. तर काकींना थोडंसं भीती वाटली आणि एका टाईम नंतर हा आवाज इतका वाढला की लिफ्ट कंटिन्यू होते अशी जोरात, अशी खालीवर खालीवर. आणि ते लहान मुलाचा आवाज पण असा थोडासा हसण्याचा आणि असा पटकन फास्ट असा येतो. म्हणजे असा कसा येतो लिटरल असा प्रॉपर त्यांना काकींना बाहेर येत होता घराच्या. बघायची हिंमत होत नव्हती खोलून. त्यांनी काय केलं, हिंमत केली, चल बघूया काय. आता घरातला जे असे छोटंसं हे असतं ना, बघतो आपण दाराला दुर्बीण असते, छोटीशी पिन जे असतं, त्याच्यातून काकींनी बघितलं असं. तर काकींना काय दिसलं असेल, जी बाई मेलेली होती ना ती त्यांना दुर्बिणीतून अशी बघते. त्याच्यानंतर काकी पडल्या आडव्या. काकी पूर्ण आडव्या पडल्या. ते काका आले घरी, त्यांनी चावीने दार खोदलं, त्यांना मग पूर्ण ताप वगैरे काढला, पूर्ण घराची शांती केली, पूर्ण बिल्डिंगची शांती केली. हे सगळं केल्यानंतर मग तिथे ती गोष्टी हे झाली. आणि तिला म्हणजे रिस्पेक्ट देणं त्याला जे कामवाली बाई, कारण की सगळ्यांच्या घरी ती लॅच मोस्टली आपण काय म्हणतो की आपण लॅच कुठे होतो, जिथे आपलं मेन मूळ असतं. तिचं ते काम म्हणजे तिचा इन्कम सोर्स होता, ती रोज तिकडे जाणार, तर ऑब्व्हियसली तिचं लॅच होणं तिकडे हेच आहे. जसं की एखादं लहान बाळ जर मेलं तर तो लॅच कुठे होणार, हॉस्पिटलमध्ये, बिकॉज तो जन्माला पण तिथेच आला, तो गेला पण तिथेच. मगाशी आदित्यने सांगितलं, शुभमने सांगितलं, शिवानीने सांगितलं चकव्याबद्दल, रिकी बोलला, हा बोलला. कोकणातून येत होते, साधा माणूस वाटला का? कोकणातून येत होते आणि ते होते आणि त्यांच्यासोबत खूप त्यांचा तो पूर्ण कॉन्वॉय वगैरे सगळा होता. हां, आता आपल्याला तर एका गाडीला लागतो, त्यांच्या अख्ख्या कॉन्वॉयला लागला. ठीक आहे, येत आहेत चाललेत. ठीक आहे, एक त्यांना लेफ्ट साईडला एक दुकान दिसलं, असं छोटंसं असतं ना येल्लो कलरचं, तसं मला दुकान दिसलं. तर त्यांचे ते पूर्ण हे असतो, पूर्ण पायलटची गाडी पुढे असते, सगळं असं सगळा प्रोटोकॉल असतो, तो फॉलो होतो 15-20 गाड्यांचा. तर जो दादा होता तो सगळं मॅनेज करतो त्यांचं. तर तो मला बोलला की मी सांगितलं की ते दुकान दिसलं, हा पॉईंट लक्षात ठेवा आणि या. कारण की त्यांचं कसं असतं 100 मीटर्सच्या रेंजने पण गाड्या असतात, जेव्हा 100ला पळत असतात तेव्हा. तर फिरून पायलटची गाडी तिकडेच येते. ठीक आहे, आणि फक्त पायलटची नाही, जितक्या पण गाड्यात सगळ्या तिथेच येतात. तर तो बोलला की अरे प्रसाद बोलतोय काय सारखं दिसतंय दुकान, किती दुकान आहेत करून, असं तसं हे ते झालं. आणि रात्रीचे ट्रॅव्हल करतात 1 वाजता वगैरे. आता काय करणार, आणि त्यांना तर सांगू शकत नाही, ते डेंजर माणूस आहे, भूत पण घाबरतील अशी पर्सनॅलिटी आहे. तर चालूच होतं आहे त्यांचं. 1 तास एक सहर केलं, साहेबांना सांगायचं की नाही, 1.5 तास 2 तास सांगतो. बोला आता काय करणार, सांगायला लागला. गाड्या थांबवल्या. तो उतरला दादा, तो बोलला की असं झालंय. त्याच्या आईची भूताच्या असे बोलले ते. काय करणार, थांबा. हे थांबले रस्त्यात, यांनी गाड्याचे दरवाजे उघडले, सगळेजण बाहेर आले, गनबीर घेऊन कोण आहे, त्यांचे फ्लॅश लाईट्स पण असतात त्यांच्यासोबत. म्हणजे लिटरली आता कसे आपण ॲम्ब्युलन्स पण त्याच्यापेक्षा खूप लेवलचे मोठे जे असतात ते राहून भय घाटात थांबलेत एका मस्त. आणि हे निघाले कधी असतील, जेव्हा सूर्यास्त झाला ना तेव्हा ते निघाले. त्याच्यानंतर त्यांचा तो ब्रेक झाला, नाही तर त्यांचा 3 तास चकवा तो चालू होता. काय केलं असतं, गाडीचे पेट्रोलच संपले असते सगळ्या, पळवून पण फायदा नाही ना. तर हा पण एक वेगळाच चकवा होता, VIP चकवा. भूत VIP माणसं बघत. मी अजून एक गोष्ट, ती पुराव्यासकट ती कथा माझ्यासमोर आली म्हणून मी सांगतो. तर अशी घटना अशी झाली की हिमाचलमध्ये टेकवाल म्हणून तो एरिया, आमचं कन्स्ट्रक्शनचं काम तर ते झालंय ते. तर तिकडे त्या कन्स्ट्रक्शनचा तो माणूस वर्कर होता ज्याच्यासोबत ते झालं. आणि जो माझा मित्र म्हणजे आमच्यासोबत ट्रेकला आलेला, तो त्याचा कोणतरी नातेवाईक लागतो. तर त्याने ती प्रत्यक्ष त्या विक्टीमने सांगितलेली घटना पुराव्यासकट. तर त्यात असं झालं की तिकडे तो वर्कर होता त्या टेहरी डॅमच्या ह्याच्यात कन्स्ट्रक्शनमध्ये. तर त्यांचे ना ते बंकर्स असतात असे मेटलचे कंटेनर, तिकडे ते राहतात ते कामगार, म्हणजे हे इंजिनियर्स कामगार वगैरे.
हां असं. तर हा माणूस इंजिनियर होता तिकडे, तर तिकडे तो झोपला. तर तिकडे त्याच्यासोबतचे जे हे होते ना त्याचे जे कलिग वगैरे, तर ते कुठेतरी जाणार होते बाहेर. तर चुकून का काय, आता ते मला नक्की आठवत नाही काय सांगितलं त्याने, पण ते चुकून झालं का ते मस्ती करत होते म्हणून त्याला बाहेरून कडी लावून हा एकटाच राहिला. एक जो विक्टीम होता तो एकटा त्या ह्याच्यात राहिला चेंबरमध्ये, आणि सगळे लोक गेले कुठेतरी बाहेर गेले किंवा दुसरीकडे कुठे जाणार होते गेले. त्या रात्री त्याच्यासोबत अशी घटना घडली की म्हणजे कुठली तरी एक दुसरी शक्ती ती त्याच्या अंगात येऊन त्याला, म्हणजे तो अक्षरशः तिकडे आपटला जातोय एका डोरवर, दुसरीकडे आपटला जातोय, तो वरती छता, म्हणजे त्याने असं नंतर सांगितलं सुशुद्धीत आल्यानंतर. हे सगळं झाल्यानंतर तो माणूस बेशुद्ध पडला. म्हणजे हे सगळं त्याच्यासोबत झालं. दुसऱ्या दिवशी ही लोक परत आली त्याची, आणि त्यांनी उघडलं, आणि त्याला नंतर तो असा बघितलं लागून त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. तर त्याने सगळं सांगितलं मला असं झालं. तर तो म्हणाल, त्याने काय सांगितलं की हे सगळं सुरू व्हायच्या आधी एक मागून कडे माझ्यावर धपकन माझ्या पाठीवर धप्पा मारला असा जोरात, आणि तेव्हा तिकडे तो त्या हॉस्पिटलच्या बेडवर त्याच्या पाठीचा फोटो काढलाय. त्याच्यावरती अक्षरशः हाताचा असा पूर्ण क्लिअर पंजा, प्रॉपर पंजा त्याच्या हाताचा, त्याच्या पाठीवरती पांढरा, आणि अगदी योगायोगाने असा पंजा कसा काय बन. त्याने तो फोटो आम्हाला दाखवला. मी म्हटलं आज मी घरी एकटा, आणि घरी कोण नव्हतं त्या दिवशी, ट्रेक संपून घरी. आत्ताच्या आत्ता हे ग्रुप से डिलीट करते फोटो, मेरे को चाहिए नाही हे फोटो ग्रुप. नंतर मी सांगितलं सगळ्यांनी, कोणी बघितलं असेल मोबाईलमध्ये काढून टाका तो. मग तर तो फोटो पण आम्हाला त्याने ग्रुपवर दाखवला होता सगळ्यांना असं. तर तो प्रॉपर हे होता. तर त्याने सांगितलं की असं सगळं माझ्यासोबत झालं, आणि नंतर माझं एवढा वेळ हे झाल्यामुळे एवढं मला हे झालं, लागलं, आणि हे सगळे आपटलं गेलो, माझी शुद्ध हरपली, मी बेशुद्ध झालो, आणि मग तुम्ही मला इथे आणून दिलं. त्याच्यानंतर त्याने सांगितलं, पण हे सगळं व्हायच्या आधी त्याच्या पाठीवर कोणीतरी थाप मारली, आणि मग हे सगळं सुरू झालं असं. ते बघितलं होतं फोटो बघून तिथेच आमची सगळ्यांची. आणि हे अंगात येणं हे खूप कॉमन आहे मला वाटतं गावच्या ठिकाणी वगैरे. कारण मला आहे ना, माझी लाईफमधली अशी पहिली मेमरी जी आठवते ना, जे म्हणजे अशी गोष्ट एन्काउंटर केलेली किंवा पाहिलेली, ती म्हणजे माझ्याच गावी, म्हणजे माझ्याच घरी. आमची घरं असतात ना, म्हणजे आपले गावी कसे आजूबाजूला सगळ्यांची घरं असतात, ठीक आहे. आणि संध्याकाळ झाली की सगळे पोरं आपले खेळायला लागतात, असं होत होतं. तर आम्ही पण उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी गेलो होतो. आणि कसं असतं की आपल्या गावी स्पेशली रात्री बाहेर नाही पडून देत, आणि दुसरी वेळ म्हणजे असते ती दुपारी नाही बाहेर पडून देत. कारण बोलतात की दुपारी ही खूप अशा गोष्टी असतात, निगेटिव्ह एनर्जीज असतात जे होतात. तर जशी संध्याकाळ होते पोरं बाहेर पडतात, ठीक आहे. तर झालं असं होतं ना की आम्ही खेळतोय आणि आमच्याच बाजूच्या घरात अचानक असं जोरजोरात आवाज यायला लागले, आणि खूप लोक जमलेले. आम्ही लहान पोरं बघायला की काय झालं, भांडणं होत आहेत काय. आणि भांडणं होत असेल तर आपण पहिला जाऊन ऐकतो की नक्की काय होतंय. तर आम्ही बघतोय सगळी लोक बाहेर जमलेत. आम्ही गेलो, आणि आम्ही लहान असल्यामुळे पटकन आतमध्ये शिरलो, आणि बघितलं सगळ्या लोकांनी. आणि माझी एक लांबची आत्या आहे, तर ती पण असेल आमच्यापेक्षा, मला वाटतं माझ्यापेक्षा 3-4 वर्ष किंवा 5 वर्ष मोठी असेल. ती पण शाळेतच होती, 7वी 8वीत असेल. तर तिला 4 लोकांनी धरून ठेवलंय. ती ऑलमोस्ट बेशुद्ध अवस्थेत आहे. केस तिचे पूर्ण असे खुललेले आहेत, सोडलेत तिने केस, आणि ती बडबडते. आणि ती काय बोलते की मला ती दिसते, मला ती बघते. आणि तिला विचारलं कोण नाही, त्याची मान नाही आहे. आणि हे मी शब्द ऐकलेत, असं नाही, मी ऐकलेत. आता तिला काय दिसत होतं काय नाही दिसत होतं ते माहिती नाही. आणि ती फक्त रडते वेड्यासारखी रडते, आणि आम्ही बघतोय. आणि आम्ही थांबणार तितक्यात त्या लोकांनी आम्हाला पळवलं की बा जा. तर झालं असं होतं ना की त्यावेळी कसे की गावाकडे कसं आपल्याला जर कपडे वगैरे धुवायचे असतील तर ते नदीवरच जातात. आणि ही त्यावेळी कसं आलेलं की हिच्या मैत्रिणी वगैरे कोण सोबत नव्हते आल्या, हिला पण पटकन काम आवरायचं, म्हणजे एकटीच जाऊन आली होती नदीवर दुपारच्या वेळी. आणि जेव्हापासून ती आली होती ना तेव्हापासून तिला अशा गोष्टी घडत होत्या तिच्याबरोबर. तर मी तिथून कोणतरी आलंय किंवा काय झालंय ते माहिती नाही, किंवा ती नाटक तर का करेल ना ती तशी, कारण ती रडतच होती. ती खूप भयानक गोष्ट होती. बघा काय दिसत होतं काय माहिती नाही. ते बायकांनी केस सोडून जाऊ नये म्हणतात ना नदीच्या. हां, ओके, आता ही आहे आरे कॉलनीची गोष्ट. ओके, बॅक टू मुंबई. फेमस टॉपिक, फेवरेट टॉपिक ऑफ मुंबईकर. ठीक आहे. आणि ही घडली आहे माझ्या मावस भावाबरोबर. त्याने मला सांगितलेली, त्याच्याबरोबर झाली आहे जेव्हा तो गोरेगाववरनं ठाण्याला येत होता.
आता 2 रस्ते आहेत, एक आपण घोडबंदरवरनं पण येऊ शकतो आणि एक वाया आरे कॉलनी गोरेगाववरनं आपण वाया पवई ठाण्याला येऊ शकतो. तो लॉंगकट पडतो, पण त्याला त्यावेळेला तो रस्ता इझी पडलेला बिकॉज लॉकडाऊनच्या काळामध्ये तेवढी गर्दी नसायची. तर त्याने घोडबंदरच्या इथे ट्रक वगैरे जे ट्रॅफिक लागते ते अवॉइड करण्यासाठी तो तिथनं येत होता घरी. गोरेगावला त्याचं काम होतं. रात्रीचे एक 12-12:30 वाजले असते, ती वेळ होती. तो चालवतोय आणि त्याला आरे कॉलनीबद्दल थोडंसं माहिती आहे, बट त्याला असं भूताचं एवढं अनुभव नव्हते आले तेव्हा. त्याला हे ऐकून होतं की बिबट्या फिरतात तिथे, नंतर तिथे म्हणजे असे बिबट्याचंच त्याने ऐकलंय जास्त करून. तो चालवतोय म्हणजे गर्दी अजिबात नाही आहे. अशा नॉर्मल अशा थोड्याफार गाड्या येत होत्या, 2 व्हीलर म्हणा किंवा 4 व्हीलर म्हणा. जास्त गाड्या नव्हत्या लॉकडाऊन असल्यामुळे. लॉकडाऊनची गोष्ट आहे 2020च्या काळातली. तर तो चालवतोय गाडी, नॉर्मल स्पीडने चालवतोय, एकदम फास्ट नाही चालवते, नॉर्मल. त्याला काय दिसतंय, समोरच्या ऑपोजिट साईडला तो ज्या लेनने चालतोय ना त्या लेनला नाही, त्याच्या ऑपोजिट लेनला म्हणजे समोरून ज्या गाड्या येतात त्या लेनला एक माणूस उभा आहे. ठीक आहे, क्लिअर दिसतोय माणूस त्याला, त्याच्या हेडलाईटमुळे तो समजतोय पुढे एक माणूस उभा आहे. तर त्याने गाडी थोडी हळू केली, त्याला वाटलं तो क्रॉस करत असेल, मे बी अचानक समोर येईल तर त्याला ठोकायला नको म्हणून. तर त्याने गाडी थोडी स्लो केली. तर तो माणूस काय येत नव्हता, तो तिथेच त्याच लेनला उभा होता. तर तो त्या माणसाला पास झाला बाईकने. आता समोरून त्याच्या एक 4 व्हीलर आलेली, 4 व्हीलर पास झाली आणि त्याने त्याच्या एकदम जेव्हा तो बाजूने गेला त्या माणसाच्या, त्या 4 व्हीलर त्याच्या आरपार झाली त्या माणसाच्या. आणि त्याला वाटलं, त्याला भास झाला असेल की तो माणूस तिथे, मे बी तो माणूस साईडला झाला असेल 4 व्हीलर आली म्हणून, त्याला 4 व्हीलर लागली नसेल. तर त्याने असं थोडीशी गाडी साईडला अशी थांबवली पुढे जाऊन आणि मागे बघितलं, असं थोडंसं उतरला गाडीतून, असं नाही की बसून पाहिलं, उतरला आणि मागे पाहिलं. तिथे मागे एक माणूसही नाही, कोणी नाही, काही नाही. तो घाबरला फुल. लगेच त्याने बाईक वरतून, त्याला आठवलं बाईकवरून उतरायला नको पाहिजे होतं आपण. पटकन तो बसला, गाडी स्पीड केली आणि मग पटकन तो घरी येऊन थोडासा हे झाला, घाबरला होता. नंतर मग देवाचं वगैरे नाव घेऊन तो थोडा शांत झाला. त्याला नंतर नशिबाने काय ताप वगैरे नाही आला जो लोकांना येतो, पण त्याने हा अनुभव मला सांगितलेला की त्याला असं जाणवलं की ती गाडी आरपार झाली त्याच्या, आणि माणूस असता तर तो क्रॉस केला दिसला असता ना त्याला. तर तिथे कोणीच नव्हतं, नंतर त्याला माणूस दिसलाच नाही तो नंतर. तर तो म्हणाल, त्याला मी बोललो तुझा भास असेल. नाही, माझा भास नव्हता, मी क्लिअर माणूस पाहिला होता हेडलाईटमध्ये, मी गाडी स्लोही केली होती. तर हा एक आरेमध्ये अनुभव त्याचा होता. तर मे बी तिथे जे लोकांचे पूर्वी वगैरे, मे बी त्यामुळे ते काहीतरी त्याला तसा अनुभव आला असेल. आपल्या इकडे अशीच एक मी गोष्ट आहे ना, एस ब्रिजची ऐकलेली, जो बायकाळ्यात आहे, आणि तिथेही लोकांना, बऱ्याच लोकांना असे अनुभव आलेत. ठीक आहे, तर ही गोष्ट आहे ना एका टॅक्सी ड्रायव्हरची आहे. ठीक आहे, तर तिथे असं बोलायचे ना की रात्रीच्या ह्या वेळी, ह्या टायमाला तिकडून कोणी भाडं घेऊ नये, किंवा अशा गोष्टी खूप पसरलेल्या होत्या. पण जे टॅक्सी ड्रायव्हर असं नवीन आला होता मुंबईत वगैरे, आणि तो तरुण होता, म्हणजे तो ह्या गोष्टींना काही मानायचं वगैरे नाही. आणि जेव्हा आपण तरुण असतो ऑब्व्हियसली आपण ह्या कोणत्याही गोष्टींवर बिलीव्ह नसतो करत जोपर्यंत आपला काही अनुभव येत नाही. तर त्यांनी काय केलं ना, तो काही घाबरला नाही, तो चालू राहिला. तर त्यांनी रात्रीच्या वेळी बघितलं, टॅक्सी चालू होता, समोर एक म्हातारा माणूस जो आंधळा होता, म्हणजे त्याला दिसत नव्हतं, म्हणजे काठी टेकत पुढे जात होता आणि टॅक्सी थांबवता, टॅक्सी हाक मारत होता. त्याने थांबवली. त्याला वाटलं त्याला घरी पण जायचं होतं, पण तो बोलला की ह्याला मी घेतो आणि ह्याला सोडतो आणि मग मी जातो पुढे. त्याने त्याला आतमध्ये घेतलं आणि तो चालू लागला पुढे. आणि जसंच त्यांनी जेव्हा सुरुवात केली ना, त्याला खूप असे विचित्र वाटायला लागलं की काहीतरी गडबड आहे, काहीतरी हे आहे. तो त्या माणसाशी बोलतोय, तो माणूसही काय उत्तर देत नाही आहे. आधी बोलत होता जेव्हा तो आतमध्ये आला, कुठे जायचं आहे काय, पण आता तो बोलतो किधर जा रहे हो, काय उत्तर देत नाही, फक्त बसलाय शांत. त्याला वाटलं ठीक आहे बा, जाऊ दे, आपल्याला काय करायचं, आपलं पैसे येण्याशी मतलब. पुढे गेला, परत त्यांनी बोलतोय किधर उतरना है, आगे आपका. मागे बघतोय तर तो म्हाताराच नाही आहे, म्हणजे काहीच नाही आहे, त्याला मिररमध्ये काहीच दिसत नाही आहे. तो घाबरला तिथे. त्याने विचार केला की काय करू. तो टॅक्सीमधून बाहेर पडला, मागे पुढे बघायला लागला आणि बोलला कसं शक्य आहे, म्हणजे. आणि तो बोलला एखादा व्यक्ती जर तरुण वगैरे असता तर कदाचित टॅक्सीमधून उडी मारून पण जाऊ शकला असता, पण आता हा एवढा म्हातारा व्यक्ती ज्याला दिसतही नाही, तो कसा जाईल, शक्यच नाही आहे ना, म्हणजे अजिबात शक्य नाही. बाहेर उतरला, बघितलं, त्याला काहीच नाही. पण त्याला आहे ना तितक्यातच तो माणूस जो लंगडा आहे
त्याच्या मागे धावत येताना दिसला. त्या अंगावर धावत धावत हे काठी म्हणजे तो लंगडतच म्हणजे पण धावतोय त्याच्या त्याला काहीच समजत नाही. तो पळत पुढे सुटला आणि मग त्याला एका मोमेंटपर्यंत त्यांनी कव्हर केलं आणि त्यांनी मागे बघितलं परत कोण नव्हता. त्याला वाटलं कदाचित हाही माझा भासच आहे आणि जाऊ दे, मला माझी टॅक्सी घेऊन जायची नाहीतर माझं नुकसान होईल. ठीक आहे, तर त्यांनी टॅक्सी घेतली. म्हणजे टॅक्सीकडे कसा बसा गेला तो, त्याने टॅक्सी चालू केली आणि थोडासा पुढे गेला ना, त्याने बघितलं की त्याच्या पुढे अजून एक टॅक्सी आहे आणि तोच म्हातारा माणूस त्याला लांबवताना लिफ्ट मागतोय. खतरनाक. म्हणजे तिकडची गोष्ट अशी आहे की म्हणजे तो जो एक म्हातारा माणूस आहे ना, तो दरवेळी लोकांना थांबवतो आणि लिफ्ट मागतो. तू बोललास ना, एस ब्रिज खूप डेंजर आहे. तिथे खूप लोकांनी तिथे आहे ना रात्रीचं, म्हणजे आता त्याच एरियात राहतो म्हणून माहिती आहे, घरातल्यांनी तर सांगून ठेवलं आहे मला की रात्री 9 नंतर तिकडून जायचं नाही. तू भले तुला चिंतामणीच्या इथून जायला लागलं तरी चालेल, पुढून अग्निशामनच्या इथून जायला लागलं तरी चालेल, पण तू त्या ब्रिजने जायचं नाही रात्री. कारण तिथे खूप लोकांनी वेगळे बघितलं. तरी पण आम्ही कधी जातो रात्री 12, 1, 2 वाजता असं. हां, 4 व्हीलर असेल तर जातो, 2 व्हीलर खूप कमी जातो. पण तिकडे बघितलेत लोकांनी की लाईक मुंडी नसणारा फिरतोय. ते मुंबईत आधी अशी स्टोरी होती ना, मानकाप्या. हां, ते सगळं खूप एस ब्रिज. इवन ती मला माहीमच्या आठवत कुठल्या तरी एका चर्च आहे चाळीतली कुठली तरी, ती बाई डिसोजाचा डिसोजाचा. इकडेच ऐकलेली आहे. तुम्ही रामन राघव नाव ऐकलंय? रामन राघव हा म्हणजे सिरियल किलर होता, पण तो काइंड ऑफ लोक त्याला भूतासारखी पण घाबरायचे. म्हणजे असं, कारण तो तेव्हा काय असायचं ना, गिरणी कामगार. कुऱ्हाडीने मारायचा ना तो. नाही, बाटलीने किंवा मग दगड ठेचायचा. त्याकडे रॉड होता ना काहीतरी, दगड येतायचा. मल्टिपल व्हेरियस. आणि ती स्टोरी अशी होती ना की तेव्हा गिरण्या होत्या मुंबईमध्ये, खूप मिल्स. आणि मुंबई म्हणजे प्रॉपर मुंबई कुठे, माहीमपासून ते तुझी चर्चगेटपर्यंत. पण मी सिद्धिविनायकला चालत जायचो आधी, आम्ही मित्र वगैरे सगळ्याचे. पण नंतर ना ते बाईक रायडर फालतू आणि ते त्यांची ना गर्दी वाढायला लागली आणि टपोरी लोक, आणि मग आम्ही जायचं बंद केलं. मग पण तरी मी आता काही वर्षांपूर्वी एकटा पहाटे गोरेगाववरून निघालो. एका रिक्षावाल्याने मला ती स्टोरी सांगितली. रात्री रिक्षा वगैरे असतात ना, त्याने मला विचारलं की इतना रात को क्यों जा रहा है, इधर जा रहा है. तर मी 2:30 वाजता निघालेलो, म्हणजे मी ॲटलीस्ट 6 वाजेपर्यंत पोहोचेन. कि अरे इधर से ये साइड से क्यों चल के जा रहा है, हाईवे के उस तरफ से चल के जाना, उधर हॅलोजन तो रहेगा. असं म्हणजे लॅम्प आहेत तिथे, तू अंधारातून नको जाऊस. मी टॉर्च ठेवलेला हातात आणि स्पोर्ट शूज घातलेले, म्हणजे म्हणजे पाय दुखणार नाहीत, कारण आपण चप्पल वगैरे घालून गेलो तर ते पाय दुखतात. तर मी त्या फुटपाथने चालत होतो एका हायवेच्या बाजूने. तिथे रिक्षावाले झोपतात ना, त्या असे. तर तो मला बघून बाहेर आला, त्याला वाटलं की मी रिक्षा हे करायला येतोय. तर तो मला बोलला की एक बार, म्हणजे मी विचारला, भाई रात को डर नहीं लगता क्या आपको इतना, मैं तो जा रहा हूँ सिद्धिविनायक चल के, तुम लोग को डर नहीं लगता क्या. तो बोलला की, मग त्याने एक स्टोरी सांगितलं. तर मग एक बार गोरेगाव स्टेशनला होता तो रात्री, आणि शेवटची वगैरे ट्रेन येते ना, मग त्याने एक कस्टमर भेटला त्याला ऑफिसमधून, थकून वगैरे येतात ना, असा एक माणूस. आतमध्ये पाम नावाची जागा आहे आरे कॉलनीमध्ये, चांगल्या बिल्डिंग्स वगैरे आहेत. आणि स्टेशनवरून पण तिथे जायचं असेल ना, तर अर्धा तास आरामात जातोच, रोड रिकामी असला तरी. आणि तो बोलतो की मी ते भाडं घेतलं, आणि जास्त रिक्षा पण नव्हत्या स्टेशनला तेव्हा, आणि म्हटलं नाईट फेअर पण आहे, थोडे पैसे निघतील. आणि आतमध्ये गेली आरे कॉलनीत गाडी, आणि एका ठिकाणी एक गावची बाई असते ना, तो बोलतो मला भीती पण नाही वाटली. त्या बाईने हात दाखवून गाडी थांबवली लिफ्टसाठी असं. तर त्याने ह्याला विचारलं की तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर तिला घेऊ का. तो बोलला ठीक आहे घे, बसव, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि तो एक रॉयल पंपच्या इथे जायला एक लेफ्ट आहे आतमध्ये टर्न. तिथे ती बाई बोलली ठीक आहे मी इथे उतरते, मी या युनिट नंबर सो अँड सो. तिथे युनिट्स आहेत, जसं आपलं आपण बोलतो ना हा नगर तो नगर, तर तिथे तसं युनिट्स आहे, युनिट नंबर 1, 2, 3, 4. तिथे मला उतरव. तर ती ऑब्वियसली ती तर लिफ्ट मागून बसलेली, पैसे तो जो लास्टला उतरणार तो देणार होता. आणि ही स्टोरी त्या रिक्षावाल्याने सांगितली. तर तो बोला ती उतरली बाई, आणि नंतर ती ह्याने गाडी थांबवली ना, एका लॅम्प होता रोडचा, त्याच्या खाली ती उतरली. कुठे गावात पाड्यामध्ये जायला एक पायवाट आहे तिथे. नंतर ह्याला फुटला, बोलतो घाम फुटला मला तेव्हा. आणि मी मागे विचारलं त्याला की बाबा तू बघितलंस का तिला.
बोलतो हां ही का आता उतरून गेली. बोलतो पाय बघितलेस का तिचे, पाय उलटे होते. तर तो बोलतो त्याच्यात काय झालं, माझे पण पाय उलटे आहेत. हां. आणि त्यानंतर लिटरली सांगू, मी बऱ्याच पॉडकास्टवर पण सेम स्टोरी ऐकली. माझं असं झालं, हा रिक्षावाला काय सगळ्यांना जाऊन ही स्टोरी सांगतो का, म्हणजे असं मे बी सांगत असेल तो नवीन पॅसेंजर्सना वगैरे. बोलतो तेव्हा मी काय मला सुचलत नाही, अंग थंडच पडलं माझं. आणि मी सकाळी उठलो तेव्हा मी त्याच स्पॉटला असं म्हणजे असं बोलतो हँडलवर डोकं टाकून मी झोपलेलो, तर सकाळी मला जाग आली आणि तेव्हा आठवलं असं असं झालं. तर आता असं सुबोध बोलला ना की रामन राघव त्याच्यावर बरेच मूव्हीज बनले आहेत आणि खूप झाले, आणि तो खूप ती क्रूरता पण होती, खूप वाईट होतं. पण आपण आता जे गोष्टी करतोय ना ते म्हणजे भूतांचे आहेत, जे कदाचित एक्झिस्ट करत पण असतील, पण कदाचित नाही पण करत असतील. पण असे जे लोक आहेत रमण राघवसारखे, ठीक आहे, तशा बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे तर एकदा ना मी एक केस वाचत होतो, ती अगेन तिकडचीच वेस्टचीच कुठची तरी केस होती, आणि ते ॲडगिन एका नावाच्या व्यक्तीची होती. ॲडगिन त्याचं नाव होतं, ठीक आहे. तर आता ही गोष्ट 1800 किंवा 1900 त्या काळातली आहे. मग आता एक्झॅक्ट टाईम वगैरे नाही माहिती, पण जर तुम्ही इंटरनेटवर प्रॉपरली रिसर्च कराल तर तुम्हाला मिळेल ती गोष्ट, ठीक आहे. तर हा जो व्यक्ती होता ना, हा त्याच्या आईवडिलांबरोबर राहायचा आणि ह्याला एक छोटा भाऊ होता, ठीक आहे. तर लहानपणापासूनच आहे ना, त्याची जी आई होती ना, ते टिपिकल कॅथलिक असे असतात ना त्या काळातले, की तुम्ही कोणत्या मुलीशी बोलायचं नाही किंवा असं नाही तसं नाही, म्हणजे खूप असे गोष्टी तिने त्याच्या डोक्यात टाकून ठेवलेले, की मुलींशी जो संबंध आला नाही पाहिजे, या मुली अशा असतात तशा असतात अशा सगळ्या गोष्टी. आणि त्याचे जे वडील होते ना, कारण ते खूप त्यांचे बाहेरचे संबंध होते, त्यामुळे तिला त्या गोष्टी आवडायच्याच नाही त्याच्या आईला. म्हणजे तिला आहे ना बाकीच्या बायकांचा रागच यायचा, ठीक आहे. आणि त्याच गोष्टी तिने ॲडगिनला आणि त्याच्या भावाला शिकवून ठेवल्या, ठीक आहे. आणि त्याचे वडील जसं बोललो ते खूप बाहेर जायचे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते खूप जुगार खेळायचे. जुगारमध्ये त्या बऱ्याच गोष्टी हरल्या, त्यांच्या जमीन वगैरे हरल्या. आणि मग त्यांनी काय विचार केला ना, की त्यांनी सगळी जागा जमीन हरल्यावर त्यांनी विचार केला की तिथे तर तुम्हाला माहिती असेल ते आपल्या इकडे तर जमिनीची खूप मोठी किंमत आहे, पण तिथे खूप मोठ्या जमिनी अशाच आहेत, पडीक आहेत, आणि कारण तिकडे जागाही खूप आहे. तर त्यांनी ती जमीन विकून, म्हणजे ते तिकडची जागा सोडून त्यांनी बाहेर जाऊन एकदम बरीच, म्हणजे मला वाटतं 40-50 एकर अशी एक जमीन घेतली, ठीक आहे. तिथे घेतली आणि विचार केला इथेच राहायचं. तर तो जो पूर्ण एरिया होता ना, हा ते लोकच राहायचे एरियामध्ये, हे 4 जण, ठीक आहे. आई वडील, भाऊ आणि हा, ठीक आहे. त्यांना जेव्हा काही मार्केटमध्ये जायला लागायचं तेव्हा सायकलनी हा जायचा, त्याच्या आईला वगैरे घेऊन जायचा. आता काय झालं, ह्याच्यात थोड्या टायमानंतर जे वडील वारले, आणि जो ॲडगिनचा जो भाऊ होता ना, तो बाजारात वगैरे जायचा आणि त्याला एका मुलीशी प्रेम झालं, जी काही साहजिक आहे, कारण तो तरुण झाला होता, तो ऑब्व्हियस सगळ्यांना फिलिंग्स असतात. प्रेम झालं आणि त्यावेळी त्या लोकांनी त्याला घराच्या बाहेर काढून टाकलं, दोघांनी मिळून, ठीक आहे. आता काय झालं ना, की जो पुढचा टाईम येत गेला ना, ॲडगिन त्याच्या फक्त आईच्या सगळ्यात जवळचा होता, त्याला फक्त त्याची आईच आवडायची आणि ह्या जगात दुसरं कोणीच नव्हतं त्याचं. आता जेव्हा त्याची आई गेली ना, त्याला तिची आठवण खूप यायची. आता त्यांनी काय केलं ना, त्याला काय माहिती पडलं की त्याच्या आयुष्यात स्त्री म्हणजे त्याची आईच आहे. तर आहे ना, तो प्रत्येक स्त्रीमध्ये त्याची आई बघायचा, ठीक आहे, पण त्या वेमध्ये नाही. त्याला काय करायचं आहे ना, त्यांनी कोणतीही स्त्री बघितली ना, तर तो इथे राहायचा, म्हणजे काय बोलतात तिकडे मॉर्च्युरी नाही, आपलं कब्रिस्तान असतं ना, सेमेट्री, तिथे राहायचा. आणि जेव्हाही कोणत्या व्यक्तीला जेव्हा तिथे पुरायचे ना बाईला, तेव्हा तो रात्री जाऊन तिला बाहेर काढायचा आणि ती चांबडी काढायचा, घरी आणून चांबडी काढायचा. आणि त्यांनी आहे ना, म्हणजे असे बरेच केले त्यांनी, खूप साऱ्या गोष्टी, म्हणजे मारायचं नाही कोणाला, तो अशा बायकांना घरी येऊन ते करायचा. त्यांनी त्या गोष्टींवरून बऱ्याच गोष्टी बनवलेल्या. त्यांनी त्यांच्या स्किनला घेऊन बेल्ट बनवलेला, त्यांनी त्यांचे असे खूप साऱ्या गोष्टी करून अशी चेअर बनवलेली, ठीक आहे. आणि खूप साऱ्या गोष्टी घरी करायचा तो. आणि तिथे जर त्याची एवढी मोठी जमीन होती ना, तर कोणालाही काय माहिती नाही पडायचा, कारण तिथे हा एकटा राहायचा. तर एकदा झालं कसं होतं ना, हा बाजारात गेला होता आणि बाजारात त्यावेळी तिथे दुकानात तुम्हाला बंदूक वगैरे मिळते अमेरिकामध्ये. तर तिथे हा गेला आणि तिथे ती जी बाई होती काम करणारी, तिथे ह्यांनी काहीतरी ह्याची गन वगैरे, कारण तिकडे शिकारीला वगैरे जातात ना लोक, ह्यांनी काहीतरी रिपेअर वगैरे करायला दिले. आणि ते रिपेअर करता करता तिचा स्वतःहूनच म्हणजे काय ट्रिगर दाबला गेला किंवा त्या पिस्टॉलनी
स्वतःलाच गोली लागून ती मेली. आता हा घाबरला, त्याला काय वाटलं ही चौकशी माझ्यावर होईल. त्याने त्या बाईला घेतलं आणि घरी आणलं. आता त्यांनी एवढ्या बायकांना ऑलरेडी त्यांनी हे केलं, म्हणजे काहींचं त्यांनी कदाचित खून केलं असेल आणि काहींना आणलं. तेव्हा तो नाही पकडला गेला. पण जी बाई, जेव्हा तिचा मुलगा घरी आला, तर मुलगा पोलिसात होता, त्यांनी बघितलं तर शेवटची एंट्री ह्याची होती. तो ह्याच्या घरी आला आणि घरी येता क्षणी त्यांनी बघितलं की समोर आपण मटन शॉपमध्ये बोकड कसं त्या प्रकारे त्यांनी एका बाईला लटकवलेलं होतं. ते चामडी काढलेली होती आणि त्यांनी सगळ्या गोष्टी, म्हणजे त्याला काय करायचं होतं ना, त्याला त्याच्या आईचं एक जॅकेट बनवत, तर त्यांनी ना एक जॅकेट बनवलेलं एका बाईला पूर्ण हे करून चामडी काढून जॅकेट बनवलेलं आणि तोच रोज रात्री ते जॅकेट घालून झोपायचा. आणि त्यांनी त्याला काय फील यायचं की त्याची आई अजून त्याच्यासोबत आहे. म्हणजे काही लोकांचं, म्हणजे माणसाचा जो डोका आहे ना तो खूप विचित्र आहे. आपला जो ब्रेन आहे ना तो खूप विचित्र आहे आणि आपण त्याला ज्या दिशेत नेऊ ना तो तसा बनेल. तर तशा गोष्टी होतात आणि ह्या खूप आहेत. म्हणजे माणूस ज्याही गोष्टी करतो ना, इवन आताही आपण ज्या गोष्टी करतो ना, आपण जसं वागतो ना, आता आपल्याला तो आपण एक ट्रॉमा रिस्पॉन्स आहे आपला. आता जो व्यक्ती एकदम जास्त फिरत असेल, त्याला लहानपणी त्याला आतमध्ये बांधून ठेवलं असेल म्हणून तो आता खूप फिरतोय. आता जर कोणता एक व्यक्ती जर आता खूप चीज खात असेल किंवा असं ना काय लोकांना तो असतो, तर लहानपणी त्याला त्याच गोष्टी मिळाल्या तो आता करतो. तर ह्याच गोष्टी आहेत ज्यांनी एक माणूस बनतो आणि हे खूप वाईट आणि दुष्परिणामपर्यंत, आणि असे बरेच लोक आहेत, बरेच केसेस आहेत ज्या आहेत. ही खूप हे होती खूपच जास्त. आणि कुठे आहे वाचली? ही इंटरनेटवर आहे, मी तुला पाठवेन. आणि हे खरोखर घडलंय. इव्हन आहे ना अशी सेम गोष्ट आहे ना पाकिस्तानमध्ये झालेली, जिकडे आता मी ते आकडे कदाचित चुकीचे असू शकतात कारण मी खूप आधी वाचलेली ती, जिथे आहे ना एका व्यक्तींनी 81 मुलांचं किंवा त्याहून जास्त कदाचित मुलांना मारलं होतं. तर कसं झालेलं ना की हा जो व्यक्ती होता ना तो काय करायचा, लहानपणा आहे ना त्याच्या मामाच्या मटन शॉपमध्ये काम करायचा. ठीक आहे. आणि मटन शॉपमध्ये ना ह्याला खूप छळायचा, म्हणजे जेव्हा बंद व्हायचं खूप छळायचा. तर एक दिवशी ह्यानी काय केलं ना, आपल्याच मामाला मारून टाकलं, कारण ह्याला सवय होती कापायची. मारून टाकलं आणि तो आपल्या घरी आला आणि तिथे तो राहायचा. ठीक आहे. तिथे राहायचा आणि तिथे ह्याला काय सवय लागलेली ना, बिकॉज मामा ह्याच्यावर खूप वाईट गोष्टी करायचा, हा दुसऱ्या लहान मुलांबरोबर खूप वाईट गोष्टी करायचा तिकडच्या. ठीक आहे. तर एकदा तिकडच्या गव्हर्नमेंटला किंवा पोलिसांना हे माहिती पडलं, तर ह्याला पोलीस पकडून नेलं आणि पोलिसांनी ह्याला खूप मारलं. आणि त्यावेळी आहे ना ह्याला ते कोड्यांची, कारण 1990ची गोष्ट आहे काहीतरी, कोडे असतात ना, त्यांनी ह्याला 81 कोडे मारले. ठीक आहे. आणि तेव्हा त्याच्या आईला खूप दुःख झालं तेव्हा, म्हणजे आईला ह्याला माहिती पडलं की ह्याची आई हॉस्पिटलाइज झाली, ह्याला सोडलं. ह्याला माहिती पडलं की ह्याची आई हॉस्पिटलाइज झाली आणि ऑलमोस्ट मरायला टपलेली, असं झालेलं. तर ह्यानी काय विचार केला ना की ह्या पोलिसांमुळे हा एक कोडे मोजत होता, ह्या कोड्यांमुळे माझ्या आईला एवढा त्रास झाला, तर आता मी एवढ्या मुलांना मारणार जेणेकरून पोलिसांना पण समजलं पाहिजे. कारण त्याच्या दृष्टिकोनाने तो जो लहान मुलांबरोबर करत होता ते चुकीचं नव्हतं, कारण त्याचा मामा त्याच्याबरोबर लहानपणापासून तेच करत आला होता. आणि तो काय करायचा की तो त्यांना मारायचा. त्यांच्या तिकडे त्याचा जो हे होता बंगला होता, तिकडे खूप मोठी टाकी होती, त्या टाकीमध्ये ॲसिड होता, तर त्या ॲसिडमध्ये त्या लोकांना टाकायचा. आणि ॲसिडमध्ये टाकल्यावर ज्या पोलिसांनी तिकडे वरती शोध घेतला ना, तेव्हा काहीतरी 60 बॉडीज वगैरे मिळाले आणि अर्धे किती गेले ते माहितीच नाही. तर इकडे आकडे कदाचित चुकीचे असू शकतात, पण पण गोष्ट हीच आहे. हिज एम वॉज क्लिअर. हां, त्याचा एम क्लिअर होता. हां, माझ्या आईला ह्यानी रडवलं. म्हणजे खूप चुकीचं आहे, पण असं आहे, म्हणजे खूप वेळ. आणि हे रिअल हॉरर आहे भाई. मला पुष्करलाही विचारायचं आहे, त्याचा पण एक अनुभव होता. तुमच्या सगळ्यांचे अनुभव खूप असे आहेत. माझ्यासोबत झालेले अनुभव असे छोटे आहेत. एक बाईक ॲक्सिडेंटचा अनुभव आहे, तो मी सांगतो. तर एकदा मी आणि सुबोध आम्ही एकदा ह्याला गेलो होतो बाईक राईडला. ती यात्रा होती, म्हणजे शिवाजी महाराजांची पालखी घेऊन, म्हणजे त्यात 3-4 किल्ले होते अशी ती हे होती बाईक. त्यात आम्ही सुबोधची बाईक होती आणि आम्ही जात होतो. तर मी सुबोधला म्हटलं मी चालवतो जरा वेळ. तर आम्ही त्या माळशेज घाटाच्या खालीच तिकडे आम्ही माळशेज घाटाकडे जात होतो त्या रस्त्याने. तर तिथे जात असताना खाली, म्हणजे मी चालवत होतो गाडी, अंधार होता, म्हणजे रात्रीचे काय 10-12 वाजले असते, जास्त होत. तर मग जात असताना अशी कुत्र्याची पिल्लं अचानक रस्त्यावरती आली. कुत्र्याची पिल्लं
ती कुत्र्याची पिल्लं आली तर, आणि माझा म्हणजे असं मला वाटायला लागलं की आता माझ्या बाईक खाली येतात की काय खूप पिल्लं. तर म्हणून मी स्लो केली गाडी. स्लो केली तर मी ब्रेक, आता मी ह्याची बाईक चालवत होतो, सवय नव्हती, तर ते ह्याचा जो ब्रेक आहे तो डिस्क ब्रेक तो जोरात मी दाबला करकचून, तर आम्ही पडलो. ह्याने आधीच मागे उडी मारली आणि बाईक थोडीशी घसपटत पुढे गेली तिकडे. तर मागे एक ट्रकवाला होता, त्याने पण ब्रेक मारला, म्हणून आम्हाला काही जास्त झालं नाही. मला खरचटलं इकडे असं. पण ते नंतर बघतो तर ही कुत्र्याची पिल्लच गायब. ती पिल्लं आम्हाला दिसलीच नाहीत. तर हे म्हणजे काय, आमच्या ह्याला पण दिसली होती ती पिल्लं, पण नंतर ती कुठे गायब झाली आम्हाला कळलंच नाही. आणि ती अक्षरशः 2-3 पिल्लं अशी माझ्यासोबत धावत होती. म्हणजे मी बाईक चालवतो आणि बाजूने धावतात. मी बोललो आता मी ती, मला असं वाटलं की 2 टायरच्या मध्ये येतील किंवा काय होईल त्यांचं, म्हणून मी ब्रेक मारला आणि तिकडे आम्ही पडलो दोघे. तर ह्याने मागे उडी मारली आणि मी थोडा घसपटत गेलो, मला इकडे हे झालं होतं. आणि तो ट्रकवाला पण मागचा बोलला, अरे तुम्ही अचानक ब्रेक का मारला असं दिसायचं असं त्याला पण ती पिल्लं दिसली असते. असेल. आणि दुसरी एका म्हणून बऱ्याच लोकांना माहिती असेल, तर मी असं तिथे ऐकलं होतं आधी माझ्या काही ओळखीचे बाकीच्या ट्रेकर्सकडनं, की तिकडे आवाज वगैरे आलेले आहेत त्यांना, कोणत्या तरी मुलीचे ओरडण्याचे वगैरे आतून व्हॅलीतून, तिकडे कोणी नसतं रात्रीच्या वेळी, गाव इकडे डेड एंड आहे, पुढे व्हॅली आहे, तर तिथे कोणी असण्याची शक्यता नाही, तिकडून मुलीच्या किंचाळण्याचे आवाज वगैरे आहेत. तर मला तिकडे ट्रेकला जाताना नदीच्या पात्रात नॉर्मली लँडस्लाईड कुठून होतं, डोंगर उतारावर होतं, दगड पडतात असं, आणि नॉर्मली पाऊस पडत असेल असं काय असेल तर लँडस्लाईड होतं. असं नॉर्मल उन्हाळ्यातली वेळ आहे तर कुठला दगड कुठे पडणार नाही. तर नदीच्या पात्रात एकदा मी जात असताना त्याच चांदण व्हॅलीमध्ये, ती सुरुवातीला तिथे असं नदीचं पात्र आहे आणि नंतर व्हॅली सुरू होते. तर तिकडे आम्ही एका कॅम्पिंगसाठी जात होतो, कॅम्प लोकेशन होतं तिथे कॅम्पिंगचं. तर तिकडे जात असताना असा नदीच्या पात्रात खूप मोठा असा आवाज आला, काहीतरी दगड पडला, मोठा आवाज झाला. आणि असं म्हणजे सपाट असं नदीचं पात्र आहे, त्यात दगड कुठे पडणार ना असं अचानक, उतारावर नॉर्मली पडतात, लँडस्लाईड होते. तर आमच्यासोबत आमचे तिकडचे लोकल गाईड होते गावाचे. मी त्यांना म्हटलं आवाज आला, काय झालं, म्हणजे तेव्हा भूतभीत असं काही डोक्यात नव्हतं, पण आवाज आला, मोठा आवाज झाला, काय असला. तर ते काका म्हणाले काय बोलू नको. तर मी परत दुसऱ्यांदा प्रश्न विचारला, मोठा आवाज झाला, नाही जाऊ दे तू लक्ष नको देऊ, तू चल पुढे चल असं. तर ते पुढे मग आम्ही गेलो. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मी त्यांना म्हटलं की तुम्ही मला काल सांगितलं काही बोलू नको, याचा अर्थ काय. तर ते म्हणाले काय नाही, असे आवाज असतात, ते ऐकून सोडून द्यायचं असं, त्याच्यावर जास्त विचार करायचा नाही, आपल्याला चकवा लागेल त्या आवाजांवर जास्त विचार केला तर, असं त्यांनी ते दुसऱ्या दिवशी सांगितलं. ते काय होतं देव जाणे असं. आता दुसऱ्या गोष्टी, आता आपण सायकोलॉजी आपण ज्या बोलतो, आता ह्या सगळ्या भूतखेत्यांच्या गोष्टी आपण बोलतोय, ही मेनस्ट्रीम मीडिया आणि मेनस्ट्रीम आता ही एक अल्टरनेट मीडिया आहे की जिथे ही डिस्कस केले जातं, पॉडकास्ट असतील किंवा ऑफलाईन कन्व्हर्सेशन्स असतील, की जिकडे हे म्हणजे काय म्हणतात त्याला, मेनस्ट्रीम मीडिया ह्याविषयी बोलत नाही, पण अशा 2-3 घटना मेनस्ट्रीम मीडियानेही डिस्कस केल्या आहेत. आणि सोशल मीडियावरही काही घटनांविषयी, आता सोशल मीडिया म्हणजे नॉर्मली आपण ट्विटर फेसबुकवर ज्या पॉलिटिकल सोशल पोस्ट वाचतो ती सोशल मीडिया म्हणतोय मी. तर त्या सोशल मीडियावर अशा 2-3 घटनांची चर्चा झालेली, त्यातली एक घटना मी सांगतो. 26/11चा जो दहशतवादी हल्ला मुंबईवर झाला, आणि ही मला वाटतं मुंबई मिररने का टाइम्स ऑफ इंडियाने ही स्टोरी कव्हर केली आहे. त्या स्टोरीमध्ये ते असं होतं की छाबड हाऊस जे होतं तिकडे, तिथे ते हे होतं, ते मुलांची ती हे होती, मला वाटतं अनाथाश्रम होतं ते. आणि तिकडे हे अतिरेकी गेले आणि त्या अतिरेक्यांनी त्या सगळ्या मुलांना, आणि त्याच्यासोबत जो त्यांचा केअरटेकर होता, ते मला वाटतं ज्यू लोक होते, ज्यू का पारसी होते मला माहीत नाही, ज्यू होते ना ते. तर त्या सगळ्यांना त्यांनी मारलं तिकडे, त्या अतिरेक्यांनी. 3 अतिरेकी होते तिकडे. त्या सगळ्यांनी त्या मुलांना आणि त्या ह्याला पण मारलं, जो केअरटेकर होता. त्यांना आधी होस्टेज ठेवलेलं, आधी धमकी दिलेली गव्हर्नमेंटला की ह्यांना होस्टेज ठेवले वगैरे. नंतर त्यांनी त्यांना मारूनच, कारण नंतर NSG कमांडो हेलिकॉप्टरने वरतून त्या टेरेसवर उतरले होते त्या ह्याच्या. आणि ही सगळी घटना लाईव्ह आपण बऱ्याच लोकांनी बघितली असेल. तर ते हे सगळं झालं, तिथे NSG कमांडो उतरले, ते त्यांना कळल्यावर ह्यांनी त्यांना मारून टाकलं. आणि मग ते शेवटी NSG कमांडोने त्यांना पण मारलं. ते सगळं झालं. त्याच्यानंतर पुढचे एक वर्ष तिकडे आजूबाजूच्या राहणारी जी लोक आहेत त्यांच्या मनावर परिणाम झाला त्या घटनेचा, तो असा की त्या बिल्डिंगमधून त्यांना मुलांचे रडण्याचे आवाज वगैरे यायला लागले त्या बिल्डिंगमधून. आणि ही मुंबई मिररने कव्हर केलेली आहे ही स्टोरी. तर अशी ती एक घटना. दुसरी घटना, आता हे सध्या रिसेंटली 2 महिन्यापूर्वी तामिणी घाटात एक ॲक्सिडेंट झाला. त्या ॲक्सिडेंटमध्ये मुलं होती, अशी तरुण 25-26 मुलं असतील. तर ती थार त्यांची गाडी होती, ती थार
घाटातून खाली कोसळली आणि मला वाटतं 300-400 फूट खाली आली असेल. तर ती अशा जागी पडली आणि तिकडे मुळात तामिणी घाटात एवढी तेव्हा नसेल रहदारी, तर कोणाला कळलंच नसेल की हे तिथून पडलेच कळलंच नाही तर काहीच नाही. त्याच्यामुळे 24 तासानंतर कळलं की मग ते घरच्यांनी सांगितलं, मुलं बेपत्ता झाली, कॉन्टॅक्ट होत नाहीये वगैरे वगैरे. मग शोध सुरू झाला, मग कळलं की तिकडे असं काहीतरी. मग नंतर एक जण म्हणजे तिथे पोलीस जात होते तर पोलिसांना दिसलं की इथे काहीतरी वेगळं आहे, झाडं बिडं काहीतरी तुटलेत. मग तिथे ती बघितलं तर तिथे ती थार खाली गेली होती आणि 24 तासानंतर ऑफकोर्स ते कोणीच वाचले नाहीत. मे बी लगेच मदत मिळाली असती तर वाचले असते ती मुलं. परत एका महिन्यानी परत त्याच जागेवर त्याच्या म्हणजे एक थार इथे पडली आहे. आता ही मी सांगतोय 2-3 आठवड्यापूर्वीची गोष्ट असेल. त्याच्या बाजूलाच एवढ्या अंतरावर परत दुसरी कार तिथेच येऊन पडली आहे तिकडे. तर नंतर सोशल मीडियावर 1-2 पोस्ट अशा मी वाचले. एक माणूस आहे सोशल मीडिया, अभिजित वाघ म्हणून आहे, अभिजित W म्हणून एक नावाने तो लेख लिहितो. तो रोड ॲक्सिडेंट्सवरती लेख लिहितो. त्याने खूप चांगलं काम केलं रोड ॲक्सिडेंटवरती. तो रोड ॲक्सिडेंटला म्हणजे त्याने खूप म्हणजे की सेफ्टी प्रिकॉशन काय घ्यायला पाहिजे त्याने गव्हर्नमेंटसोबत फॉलोअप करून, RTO सोबत फॉलोअप करून बरेच असे रोड ॲक्सिडेंट टाळायचा प्रयत्न केला. असं अभिजित असं काहीतरी नाव आहे, तर मला नक्की माहीत नाही, पण तो सोशल मीडियावर तुम्ही शोधाल तर मिळेल कधी. तर त्याची एक कमेंट म्हणजे त्याने एक पोस्ट लिहिलेली या ॲक्सिडेंटवर की त्याच जागी दुसरा ॲक्सिडेंट झाला असं. तर तो एकतर असेलच स्पॉट तसा की ते शार्प टर्न असेल आणि तिथून मग ते म्हणजे फुल टर्न घेताना तिथे तो एक्सपोजर असेल आणि तो लोक मग तो टर्न बसा बाहेरून घेतात, त्याच्यामुळे ते कंट्रोल जात असेल आणि गाड्या पडत असेल तिकडे. नंतर त्याने त्यात असं काहीतरी विचित्रच लिहिलेलं ते वाचून आणि असा माणूस की ज्याने असं ग्राउंडवर्क केलेलं आहे असा माणूसही म्हणतो की अशा काही एनर्जीज त्या जागेच्या असू शकतात की त्याच्यामुळे सलग त्या जागी तो ॲक्सिडेंट होतोय सारखं असं. तर त्या माणसाने पण असं लिहिलं. म्हणून अशी व्यक्ती जेव्हा अशा गोष्टींबद्दल बोलायला लागते की जी असं काहीतरी वेगळं काम करते सामाजिक, तर ती व्यक्ती पण असं बोलायला लागते तेव्हा काहीतरी वाटतं की काहीतरी असेल ह्याच्यात असं. तर मेन स्ट्रीम मीडियामध्ये पण तुम्ही शोधाल तर अशा गोष्टी कुठे ना कुठेतरी लोक बोलतात त्याच्याविषयी आणि असं आहेत. बऱ्याच गोष्टी आपल्याला वाटतं की असं अल्टरनेट मीडियामध्ये सगळं चालू आहे किंवा हे सगळं एंटरटेनमेंटचा भाग म्हणून चालू आहे, पण नाही. काही लोक म्हणजे आता आहे जसं आपण गौरव तिवारी आणि या सगळ्या गोष्टींविषयी त्या वेबसिरीजबद्दल बोललो, ते सगळं म्हणजे आहे. आता कसं झालंय ना की आपण आता 21व्या शतकात आहोत आणि आपलं कसं झालं की आपण खूप सायन्स आणि त्या ओरिएंटेड आहोत, पण आपल्याला पण अशा गोष्टी आहेत ज्या माहिती नाही आहेत. म्हणजे खूप गोष्टी जेव्हा आता माहिती पडतात त्याला बोलतो हे रिसर्च केले ह्याने, ते सर ऑलरेडी तिथे होतं, मग त्याच्यावर रिसर्च झालंय, गोष्ट ऑलरेडी एक्झिस्ट करत होती, बरोबर. खूप साऱ्या गोष्टी त्याचा शोध लावला गेला, त्या होत्या. मग अशा खूप साऱ्या गोष्टी अशाही आहेत ज्यांचा अजून शोध लागला नाही आहे. म्हणजे जर 200 वर्ष आधी आपण मागे जाऊ शकू आणि त्यांना आपण जर बोललो की आम्ही एखादा व्यक्ती जो आमच्यापेक्षा 200-300 किलोमीटर लांब आहे आणि त्याला आम्ही बघू शकतो, त्यांच्याशी आम्ही बोलू शकतो कोणतंही कनेक्शन असल्याशिवाय हवेच्याद्वारे, तर तो मानणारच नाही ना त्या गोष्टी. तशा आपणही आता आहोत, त्या गोष्टींवर कदाचित आपला विश्वास नाही आहे, पण तशा गोष्टी असतील ज्या नंतर बाहेर पडतील, ज्या माहिती नाही आहेत आपल्याला. आणि ते पण होतं ना की म्हणजे बघा आता जसं बोललं की आपण कोण शुभम बोललेला, तू बोललास की त्या गोष्टीचं नाव नसतं घ्यायचं तर तिला माहिती पडतं किंवा ती गोष्ट येते, पण ती साहजिकच आहे ना. म्हणजे तेही आपल्यासारखेच आहेत, बरोबर. ते एनर्जी फॉर्ममध्ये आहेत, त्यांचा फक्त मानव हा हे नाही आहे, रूप नाही आहे, ठीक आहे. पण आता समजा आपण मी आणि सुबोध आहोत आणि आम्ही चाललोय पुढे आणि आम्ही खुसफुसतोय की शुभम असं आहे, शुभम तसं आहे. तू विचार करणार ना, अरे माझ्याबद्दल बोललात का तुम्ही, मला बोलावलात का तुम्ही, माझ्याबद्दल तुम्ही काय बोलताय. तर सेम त्यांचंही असू शकतं ना. जेव्हा आपण त्यांच्याबद्दल बोलतोय आणि तेव्हा ज्यांना भयानक लागते, माझ्याबद्दल बोललात का तुम्ही, तसं. पण ते मोस्टली हार्म नाही करत, कारण झालं असतं, पण काही काही असतात तसं. ते आता एक भय वेबसिरीज पाहिली तेही आणि एक नॉर्मल थॉट आहे असं की आपण आता या जगात वावरतो पृथ्वीवरती किंवा आपल्या या विश्वामध्ये आपला हे आहे सगळं. तर आता ती पण एक एंटिटीज आहे, ह्या आत्मा, ह्या शक्ती, हे सगळं की हे जेव्हा कळलं की त्या सिरीजमध्ये पण हे पण सांगितलं आणि हा जनरल थॉट म्हणून आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायचं की ह्या सगळ्या गोष्टी आपल्यातूनच म्हणजे काही राहिलेल्या गोष्टी असतील किंवा कोणाच्या इच्छा राहिलेल्या असतील किंवा बाकीच्या काही रिझनमुळे या गोष्टी, या शक्ती वावरत असतात आपल्या आजूबाजूला, की त्यांना मोक्ष नसतो मिळालेला असं पण. म्हणून आपल्या ह्याच्यात सगळी 13वीची कार्य वगैरे सांगितलीत, इतरांना मोक्ष देणं वगैरे हे सगळं. तर त्याच्या या सगळ्याशी लिंक आहे आणि
ते नसेल झालं कदाचित तरी काही आत्मे राहतात इकडे. पण तेच आहे की ते कोएक्झिस्ट करतात, की ते कोणी काही वेगळं नाही आहे, ते आपल्यातलंच काहीतरी आहे असं आपण जेव्हा समजतो तेव्हा थोडीशी आपली मनातली भीती कमी होईल. म्हणजे हे सहजीवन आहे एक प्रकारचं. मनुष्याला निसर्गाशी सहजीवन आहे, निसर्गातल्या प्राण्यांशी सहजीवन आहे, बाकीच्या हवा पाणी असेल तसंच या आई एक शक्ती आहेत आणि त्यांच्याशी आपलं एक सहजीवन आहे. जसं दैवी शक्ती आहे तशा या शक्ती. हे जेव्हा कळायला लागेल तेव्हा कदाचित म्हणजे त्याविषयीची जी अनाठाई भीती आहे ती कदाचित निघून जाईल. म्हणजे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपण कधी कधी हे पण करतो की मस्करीत घेतो या सगळ्या गोष्टी, हे नाही काय आहे, किंवा म्हणजे एखाद्या गोष्टीचा विश्वास तुला दिसली नाही याचा अर्थ आता मला स्वतःलाही असं काही दिसलेलं नाही अजूनपर्यंत, पण याचा अर्थ माझा विश्वास नाही असं नाही. त्याच्यामुळे जी गोष्ट माहीत नाही ती माहीत नाही एवढंच माझ्या पुरतं आहे, त्याच्यावर माझा विश्वास नाही हे मी म्हणणं फार चुकीचं आहे, किंवा कोणीही म्हणणं या सगळ्या कल्पना की हे नसतं हे सांगणार तुम्ही कोण, तुम्हाला तरी काय माहिती असतं की नसतं, तर जे नाहीच हे सांगणारही आपण कोणी नाही. मंडळी, हेच होतं नाईट आउट बाय भंकस. तर कमेंट करून सांगा तुम्हाला गोष्टी कशा वाटल्या आणि मित्रांमध्ये शेअर करा. आणि जर पुढच्या वेळी तुम्हालाही जॉईन व्हायचं असेल तर स्टे ट्यून्ड. आम्ही इंस्टाग्रामवर अपडेट करत असतो, कम्युनिटी पोस्टमध्ये टाकत असतो, तर नक्की जॉईन करा. स्पॉटिफायवरही ऐकू शकतात आणि असे बरेच एपिसोड अजून येणं बाकी आहे. तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा